युद्धाला प्रारंभ होता क्षणीच गडावर नगारे वाजवले जाणार आहे। गणोबा, मी आज सांगितलेली संधी कामं नीट झालेत ना? वय की जसं तत युद्ध सुरू होईल तसं हातगडावर नगारा वाजवायला सांगितलेलं आहे। बरं, प्रधानजी आणि लक्ष्मी देवीने मी तसं सांगितलेलं आहे। आणि गडावर संधीकडे ध्यान असू द्या। अहो आहेच की, अहो समधीकडे ध्यान आहे माझं। आता काय चाललेलं आहे समज ठावा आहे मला, तुम्ही काय बी काळजी करू नका। अहो गणोबा, अहो चौडप्पा, गणोबा। अरे राघोबा, अरे झालंय तरी काय? असं वरडत कशा पाय आलायसा? अहो आता कसं सांगू? अरे सांग की बिगी बिगी। अहो बानाई जेजुरी सोडून गेल्या ती। अरे काय बोलतोयस काय? अहो मी आत्ताच चाललोय हो। अरे पण गेलं कुठं म्हणायचं? अहो बानाई जेजुरी सोडून चंदनपुरीला गेल्या बघा। अरे देव बी हात नाही ती, आता काय कर? चौडप्पा, अहो काय झालं? नक्कीच काहीतरी बिनसलेलं दिसतंय। युद्धाची काही वार्ता आली का? अहो नाही व। अहो जे भयानक होतं तेच झालंय बघा। नक्की काय झालंय? ते बानाई जेजुरी सोडून निघून गेल्यात। काय? वय अहो त्या जेजुरी सोडून गेले चंदनपुरीला, तर काय करावं कळत नाही बघा। आणि देव बी हात नाही ती। ही वार्ता देवींना द्यायला हवी। नाही, खरंय तुमचं म्हणणं, पण आता देवी मोहर कसं जाणार? अहो पण असं न जाऊन कसं चालेल? त्यांना हे कळायलाच हवं। मी काय म्हणतो या, तुम्हीच देवीसनी जाऊन सांगताला का? अहो मी कसं? अहो तुम्ही जाऊन सांगा त्यासनी। हो तर मागून आम्ही येतो आणि समज सांगतो त्यासनी। पर आता नाही म्हणू नका। बरं मी सांगते। होय होय, पण तुम्ही पण त्यांना भेटा। होय होय होय। ही वार्ता माझ्या कानावर पडली असं मी सांगते त्यांना। खंडोबा, माझ्या बरोबर युद्ध करण्यासाठी तुला गड उतरून यावंच लागलं। खूप वेळ प्रतीक्षा करावी लागली। मला वाटलं होतं तू आधीच निघून येईल। विनाशक, ही मृत्यूची अभिलाषा आहे। बानूला आणि माझ्या सर्व माणसांना मुक्त कर। आधी तू युद्ध तर कर। की मध्यस्थी करायला आला आहेस विष्णू सारखी? विनाशक, तुझी युद्धाची इच्छा मी पूर्ण करेन, परंतु स्त्रीला समोर ठेवून युद्ध करण्याचा मूर्खपणा करू नको। ही केवळ स्त्री नाही तर तुझी बायको आहे, प्रियसी आहे।
आधी तुझ्याशी युद्ध करून हिला माझ्या राजवाड्यात घेऊन जाईन. विनाश विनाश विनाश. बानू, मी तुला थांबायला सांगितलं होतं, परंतु तू माझं ऐकलं नाहीस. असो, भीती बाळगण्याचं काहीच कारण नाही. बानू, दूर जाऊन उभी राहा. तरी मी तिला सांगतच होतो, बरं माझं ऐकलंच नाही तिनं. चालेल, माग चाल. बंधू, आपण काहीतरी करायला हवं. आपण यातून बानूची सुटका करायला हवी, नाहीतर मी जाते. नाही देवी, आपण तिथे जाणं उचित नाही. मग मी काय करू? मी यांना काय सांगू? मी माझे दायित्व पार पाडू शकले नाही असं यांना सांगू? बानूनेही जेजुरी सोडून जावं असं मला वाटत होतं, पण तरीही या प्रजेचा ती एक भाग आहे आणि हे सगळं घडत असताना मी काहीही केलं नाही असे अनेकांच्या मनात प्रश्न उभे राहतील. मी तिचा रागराग करते म्हणून हे सारं घडत असताना मी केवळ पाहत राहिले असंही लोक उद्या म्हणतील. पण त्यावेळी मला काय वाटेल याचा त्यांनी विचार देखील केला नसेल. असं नाही वाटत मला म्हाळसा. पण तसंच झालंय ना देवी, आणि आता मला या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावायचाच आहे. तिने जेजुरी सोडून जावं अशी मी तिला आज्ञा दिली आहे आणि तिला जावंच लागेल. तुमच्या मनात काय सुरू आहे? तुम्ही काय करायचा विचार करता आहात? मी यांच्या समक्ष तिला हे जाऊन सांगणार आहे.